आधीच बुरका फाटलेले हे चेहरे आता पडले ना उघडे, पूर्णपणे उघडे पडले. वा रे शेतकऱ्यांचं सरकार. मित्र हो, नमस्कार. विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीच्या नेत्यांनी केवळ आणि केवळ मतावर डोळा ठेवून वारेमाप घोषणा केल्या, योजना आणल्या, आश्वासनं दिली, बरंच काही. अहो, मागचा पुढचा कसलाही विचार न करता फक्त थापा थापा आणि थापा, थापावर थापा मारल्या. जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून मतांचे गठ्ठे मिळवले, निर्विवाद सत्ता मिळाली आणि महायुतीच्या तीनही प्रमुख नेत्यांनी आता सत्ता मिळाल्यावर आपले हात सरळ वर केले. कधी नव्हे एवढी महाराष्ट्र जनतेची फसवणूक झाली. राजकारणासाठी शेतकऱ्यांच्या संकटाचा, दुःखाचा वापर तर काय हो नेहमीच केला जातो. काय तर म्हणे हे शेतकऱ्यांचं सरकार, सबझूट. अप्रत्यक्षात बळीराजासाठी काहीही केलं जात नाही आणि म्हणे शेतकऱ्यांचं सरकार. बघा, मागच्या निवडणुकीत तर कर्जमाफीची मोठी घोषणा केली, शेतकरी सुखावले. आता सरकार आल्यावर हे म्हणतात की हे शक्य नाही, सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग नाही करता येत म्हणे. अरे मग हे तर सगळं निवडणुकीच्या आधी थापा मारताना का बरं तुम्हाला कळलेलं नव्हतं? साधा प्रश्न. अहो, खरं तर त्यांनाही हे सगळं माहिती असतं, पण शेतकऱ्यांना फसवायला काय हरकत आहे निवडणुकीपुरतं, अशाच पद्धतीचा विचार यांनी केलेला असावा. आता पीक विम्याचा तमाशा बघा. पीक विमा प्रकरणामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचं आरोप भाजपाच्याच आमदारांनी केले, पण चर्चा होण्यापलीकडे पुढं काही घडलं नाही. अहो, त्यांनाही माहित आहे ना, आपलेच दात आपलेच ओठ, मग गप्प बसा ना. बसले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनानं 1 रुपयात पीक विमा योजना आणली, पण इथंही शेतकऱ्यांची किती आणि कशी क्रूर चेष्टा केली जाऊ लागली आहे बघा. नुकसानीच्या भरपाईपोटी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपनीकडून 19 रुपये 16 पैसे आणि 27 रुपये 91 पैसे जमा करण्यात आले. वा नुकसान भरपाई. गंगापूर तालुक्यातल्या रांजणगाव शेणीपुंजी इथले शेतकरी सचिन मगन सवई आणि त्यांचे बंधू सागर मगन सवई यांनी आपल्या शेतामध्ये गहू पेरला होता. आता या दोन्ही भावंडांनी पीक विमा तर उतरवला होता मोठ्या आशेनं, मोठ्या अपेक्षेनं. अवकाळी पाऊस आला आणि त्यांच्या गव्हाचं प्रचंड नुकसान झालं. याची माहितीही त्यांनी विमा कंपनीला दिली. पुढं मग काय, जे पंचनामे व्हायचे, कागदी घोडे नाचवायचे, ते सगळे सोपस्कार झाले आणि तब्बल 1.5 वर्षानंतर या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम दिली गेली. या भावंडांच्या खात्यावर प्रत्येकी 27 रुपये 91 पैसे जमा केले. त्यांच्याच दुसऱ्या गटातील 27 गुंठ्यातील पिकांच्या नुकसान भरपाई पोटी 19 रुपये 16 पैसे देण्यात आले. अहो, काय ही भरपाई बघा. 1.5 वर्ष वाट पाहून 19 रुपये. हे केवळ प्रातिनिधिक आहे. अन्य शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा विमा कंपनी अशीच उदार झाली आहे आणि याच उदार मनाने, याच उदार हस्ती त्यांनी शेतकऱ्यांना अशा प्रकारची मदत केली आहे. अवघ्या जगाचं पोट भरणारे या बळीराजाची ही कसली थट्टा, ही कसली क्रूर चेष्टा. आणि हे सरकार तरी कसलं हो. एकीकडं किसान सन्मान म्हणायचं आणि एका हातानं द्यायचं आणि दुसऱ्या हातानं लगेच काढून घ्यायचं, हे तर सुरूच आहे. बळीराजाचा नकली सन्मान आणि इथं खराखोरा अपमान. आधीच बुरका फाटलेले हे चेहरे आता पडले ना उघडे, पूर्णपणे उघडे पडले. वा रे शेतकऱ्यांचं सरकार. पिकांचं नुकसान झालं, 1.5 वर्षानंतर दिले 19 रुपये. बघा मित्रांनो, तुम्ही सांगा, हे सरकार शेतकऱ्यांचं आहे की अंबानी अदानी यांच्यासारख्याच आहे? नाही, जरूर व्यक्त व्हा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.